बरोबर तोडून जाईल आता मीटिंग म्हणजे आम्ही मूर्ख आहोत का आम्हाला पाट्यावर मारताय. किती वेळा विषय मांडला साहेब, किती वेळा पत्र दिलं, निवेदन दिलं, तरी तुम्ही सांगत नाही त्याच्यावरती काय. आलं म्हणून सांगा त्यांना. कधीपासून आलो आम्ही, एवढे मेसेज दोन पण देत ना म्हणजे काय. मुंबई महानगरपालिकेतील कचरा कंत्राट घोटाळा विरोधात मनसेने आयुक्तांसमोर गोंधळ घातला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कचरा घोटाळा टेंडर संदर्भात माहिती समोर आणली होती आणि आयुक्तांकडे वारंवार भेटीसाठी वेळ मागूनही भेट न मिळाल्याने माजी नगरसेवक संतोष धुरी आणि कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी आयुक्तांच्या सुरू असलेल्या बैठकीत जाऊन जाब विचारला. बरोबर तोडून जाईल आता मीटिंग काय बसायचा विषय नाही. गरम आहे काय करायचं ते सांगा तुम्ही. आम्ही एवढी निवेदन देऊन संदीप देशपांडेच पत्र येऊन पण तुम्ही देत जर नसाल मीटिंग म्हणजे आम्ही मूर्ख आहोत का आम्हाला पाट्यावर मारताय. किती वेळा विषय मांडला साहेब, किती वेळा पत्र दिलं, निवेदन दिलं, तरी तुम्ही सांगत नाही त्याच्यावरती काय. आता पण सांगतोय चौरे साहेबांना निरोप द्या, त्यांच्या कानामध्ये जाऊन सांगा, तरी ऐकत नाहीये ते. आता मोठ्याने ओरडण्यावर आले सगळे. मगाचपासून आलो सांगतो तुम्हाला. एवढी शांत काय बसायचं. आलं म्हणून सांगा त्यांना. कधीपासून आलो आम्ही, एवढे मेसेज दोन पण देत ना म्हणजे काय. काय शाळेला बसा. 2 मिनिटं चौरे साहेबांना बोलवा मग बाहेर. त्यांना ना भेटायचं बाहेर त्यांना बोलवा. कधीपासून आम्ही मागतो मीटिंग देत नाहीत. मीटिंग देत नाहीत तिला विचारा. हो साहेब, चोरे साहेब. अरे ढकलताय का तुम्ही मला. तुम्हाला कुठे आम्ही हो बाजूला राहू, विषय वाढवू नका, विषय गरम करू नका विनाकारण. घोषणा द्यायला सुरुवात करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय असो. वेद्या 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 वेद्या. या मनसे स्टाईल नंतर नेमकं काय घडलं, आयुक्तांची भेट झाली की नाही, आयुक्तांनी नेमका काय शब्द दिला जाणून घेऊयात. काल आम्ही ज्या वेळेला तिकडे दंगा केला त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की अजून ही प्रक्रिया चालू आहे, ही पूर्ण झालेली नाहीये. अजून ही प्रक्रिया चालू असल्या कारणाने आम्ही तुम्हाला बोलवलं नाही. म्हणजे आम्ही तेच विचारलं की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला बोलवणार का, आम्हाला अगोदर वेळ पाहिजे. आणि तुम्ही आमची 4 पत्र नेत्यांनी दिले असताना सुद्धा तुम्ही त्याला उत्तर का नाही दिलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला याचं उत्तर देतो, उद्या पर्यंत आम्ही तुम्हाला पत्र देतो म्हणून. घोटाळा पूर्णपणे आमच्याकडून उघड करण्यात आला आहे. तुम्हाला एक साधा नियम सांगतो. CWCची गाईडलाईन्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर का कुठलंही 250 कोटीच्या वरचं टेंडर हे जर का 10% जास्त दराने कोणी भरलं तर ते तिथल्या तिथे त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने बाद करून नवीन टेंडर आणणं हा नियम आहे. हा नियम देखील हे लोक रेटून नेत आहेत आणि 180 दिवसाची कुठल्याही टेंडरला व्हॅलिडिटी असते. जर का एखादं टेंडर आल्याच्या नंतर त्याला 180 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला तरी देखील ते टेंडर रद्द व्हायला पाहिजे. आता हे मेमध्ये आलेलं टेंडर आहे, परंतु आता आचारसंहितेच्या तोंडावरती हे टेंडर मुद्दाम ओपन करायचं, ज्यांना कोणाला त्याच्यातले वाटे द्यायचे ते वाटे द्यायचे आणि पैसे खायचे, हा फक्त आयुक्तांचा मला याच्यामध्ये आम्हाला संशय येतोय आणि म्हणून आम्ही याच्या मागे लागलो. या प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत आहेत. यावर वारंवार पत्रकार परिषद घेऊन मनसे आक्रमक होतीये, तर दुसरीकडे आयुक्तांकडून नेमकं काय कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.